वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजच्या दुसरी रजनीमध्ये दुसऱ्या रात्रमध्ये सामना सुरू आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी आणि त्यांच्या विरोधामध्ये आदिराज चेंबूर या टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील युवा प्रतिष्ठान आणि कल्पेश स्मृती क्रिकेट संघ आयोजित नगरसेवक चषक 2026 हा भव्य अंडरआर्म सर्कल क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. उद्या स्पर्धेची सांगता होईल. उद्या स्पर्धेचा फायनल डे. रोहन सालुंके आणि त्याच्या जोडीला लिएंडर आलाय बॅटिंग साठी. नॉन स्ट्राईकला लिएंडर, स्ट्राईकला रोहन सालुंके आणि बॉलिंग साठी ऋषिकेश. ओव्हर नंबर 1 मध्ये सामन्याला होते सुरुवात. खरं तर मुंबई शहरामधले हे अंडरआर्म क्रिकेटचे 2 महासत्ता आहेत. दादा संघ आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल. ऋषिकेशचा पहिला बॉल रोहन साठी. सामन्याला होते सुरुवात. लेट अस प्ले. ऋषिकेश ओव्हर नंबर 1 मध्ये पहिला बॉल स्विंग इन द मिस. प्रचंड वेगाने ड्राईव्ह करायचा होता. रोहनला बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये अगदी योग्य टप्प्यावरती हा बॉल पिचिंग केला ऋषिकेशनं आणि पहिला बॉल आपल्याला निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला ऋषिकेश कडून. चला ऋषिकेश, तुम्ही जास्त वेळ घेताय. 20 मिनिट आहे. स्विचिचा फटका ते गॅप मध्ये पॉइंट आणि कव्हर मधून थर्डमॅन मधून बॉल काढलाय. बॉल सीमा रेषा पलीकडे. रोहनच्या बॅट मधून येते चौकार. कारण आपलं खातं उघडलंय रोहननं. टीमची धावसंख्या आता सुरुवात होत असताना स्कोरबोर्ड 13 आहे 4. तिसरा बॉल ऋषिकेशचा रोहनसाठी. यावेळेस पुढे सरसवत मारण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह तर परंतु बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला पॉइंटच्या दरम्यान. तिथेही सिंगल मात्र मिळताना दिसेल रोहनला आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत 5 रन. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा आहे स्कोरबोर्ड 5. आदिराज चेंबूर विरुद्ध ज्युनियर सम्राट अंधेरी असा सामना तुम्ही पाहताय आजच्या रात्रीतला. लिएंडर चा रिव्हर्स स्लिपचा फटका. थर्डमॅनला बॉल चाललाय. सिंगलनं आपलं खातं उघडलं लिएंडरनं आणि संघाची धावसंख्या आता स्कोरबोर्ड आतापर्यंत 6 रन. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावा आहे 6. दुसऱ्या बॉलवरती चौकार. पहिल्या बॉलवरती डॉट. त्यानंतर सिंगल. तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवरती अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. समोर आहे तर रोहन याने एक चौकार मारला या मॅच मध्ये. ओहो, स्वीपचा फटका. बॅटची लिडिंग एज घेतली होती परंतु विकेट किपरनं लाईन मिस केली. झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. रोहनला जीवदान. इथे संधी प्राप्त केली होती ऋषिकेशनं. विकेट आली असती परंतु विकेट किपरनं थोडीशी चूक केली. इथे डॉट बॉलची होती समाप्ती. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधला. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड बिनगडी बस 6. थोडासा व्यत्यय आला या बॉलवरती. थोडा थांबला ऋषिकेश. बॉल डिलिव्हर केला नाहीये. ऑन साइडला चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होतंय. 1 धावे ते मिळताना दिसेल रोहनला आणि या सिंगल नंतर ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये
सुरुवात करत असताना ज्युनियर सम्राट अंधेरी टीमची धावसंख्या आहे बिनगडी बाद 7. मिकल षटक ऋषिकेश राहिलं, जरी त्याला विकेट घेता आलं नाही परंतु एक इकॉनॉमिकल षटक त्यानं टाकलंय 7 रनचं. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहता. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000 रोख व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांकासाठी 25,000 रोख व आकर्षक ट्रॉफी आणि तृतीय क्रमांकासाठी 15,000 रुपये रोख आकर्षक ट्रॉफी. समजा ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॅक टू द क्रिकेट नाव मैदानामध्ये जाऊया. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी पप्पू आलाय बॉलिंग साठी. समोर आहे रोहन, एक चौकार मारला रोहनने या मॅच मध्ये. पहिलाच बॉल चांगला ड्राईव्ह होता, कव्हर ड्राईव्हचा फटका, परंतु तितकीच चांगली फिल्डिंग डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एकच धावे ते मिळताना दिसेल रोहनला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 8. लिंडर बॅटिंग साठी सज्ज आहे. पप्पूचा दुसरा बॉल लिंडर साठी. ओहो स्विचिटचा फटका, परंतु टायमिंग झालं नाहीये. अगोदरच मन बनवलं होतं लिंडरनं. बॅटचा स्विंग लवकर क्लोज झाला बॅटचा चेहरा. त्यानंतर मात्र बॉल अगदी स्टिकर इनला लागल्यानंतर टायमिंग झुललं नाहीये. तिथे 1 रन आली आणि या सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 9. 9 धावा झालेत. ओ स्लॉक स्वीप करायचा होता परंतु टायमिंग चुकलंय. टॉपेज लागल्यानंतर रोहनला आता जावं लागेल. पहिला धक्का लागतोय टीम ज्युनियर टीमला. टीमची धावसंख्या गडी बाद 9. मोरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. अक्षय म्हात्रे आला बॅटिंग साठी. पहिली विकेट 9 वरती गमावली टीम चेंबूरनं. आता अक्षय म्हात्रे बॅटिंग साठी नेट नंबर 3 मध्ये. पप्पूचा पुढचा बॉल. तीन बॉलचा खेळ संपलाय. चला बच्चा पार्टी खाली बसा. बच्चा पार्टी खाली बसा. बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धावे ते मिळते अक्षय म्हात्रेला. सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डते रन आहे 10. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे ओव्हर नंबर 2 मधला. आता समोर आहे लेंडर. पुन्हा एकदा स्वीप मारायचा होता लेंडरला, परंतु पडल्यानंतर प्रचंड वेगाने बीट करून चला विकेट कीपरच्या हातामध्ये. बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आलाय. शेवटचा 1 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 10. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट केलाय परंतु झाला नाहीये हिट. त्यामुळे लेंडर राहिला सुपर हिट. 1 धावे ते मिळते. सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या ज्युनियर सम्राट अंधेरी टीम बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 11 धावा. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग साठी आलाय सुशांत. पहिल्या ओव्हर मध्ये 6 धावा आल्या. या ओव्हर मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या पप्पून. आणि 5 धावा देत असताना एक महत्वपूर्ण विकेट काढली पप्पून. आता सुशांत.
फक्त 4च धावा दिल्यात. पप्पून चांगली गोलंदाजी, विकेट प्राप्त केली. आपल्या पहिल्या टीमला मात्र ब्रेक थ्रू देत असताना ओव्हर नंबर 3 मध्ये सुशांत. आता समोर आहे लेंडर बॅटिंग साठी सज्ज. चला जास्त वेळ घेता बॉलर. बॅकफुटला जात असताना अगदी चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप मधून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. लिएंडरच्या टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डती 15. पहिल्याच बॉल वरती सुशांतच्या विरोधामध्ये चौकार आलाय. चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका. आणि त्याच दरम्यान सेंट्रल रेल्वे राष्ट्रीय खेळाडू खो खो सन्माननीय श्री मनोज दादा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून मैदान बनवण्यासाठी लागणारी जी सर्व साधने आहेत, पाण्याची व्यवस्था वगैरे वगैरे, तर त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य आलेले आहेत. आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सन्माननीय श्री मनोज दादा सेंट्रल रेल्वे राष्ट्रीय खेळाडू खो खो, त्यांचं हार्दिक स्वागत. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डती 16 रन 16. सुशांत बॉलिंग साठी तयार. ओहो स्विचिटचा फटका, लिएंडरचा फटका फसलाय आणि षटकार मारत आउट झाला लिएंडर. धक्का क्रमांक 2 लागतो. टीम अविनाश एवढे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. अविनाश मावले साहेब, त्यांनाही विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. नवीन बॅटर आता मैदानामध्ये बॅटिंग साठी आलाय मयूर. टीमची धावसंख्या 16ला 2. सुशांत चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 आणि या ओव्हरमध्ये सुद्धा त्या दोन्ही 5 धाबा खर्च केलेत. एक विकेट त्यांना प्राप्त केलाय. लिएंडरला आउट केलाय. आता मयूर बॅटिंग साठी आलाय नेट नंबर 4 मध्ये. चला थोडसा घाई करायचंय, स्पीडअप घ्यायचंय. ड्राईव्ह केलाय, एक धाबे ते मिळते. मयूरला सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डती 17. अंडरआर्म क्रिकेटची ही रजनी तुम्ही पाहताय. आणि अंडरआर्म क्रिकेट सुद्धा सर्रास प्रत्येक शहरामध्ये खेळलं जातं. मोठमोठ्या स्पर्धा संपन्न होत असतात. खरं तर अंडरआर्म क्रिकेट हा मुंबईचा क्रिकेट आहे. ओहो स्वीप करायचा होता, पॅडल स्वीप, आणि ते क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल चालला सीमारेषा पलीकडे. येतोय अक्षय म्हात्रेच्या बॅटमधून चौकार. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डती 21. मुंबई शहरामध्ये हे क्रिकेट पूर्वी खेळलं जायचं. आता सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा मुंबई शहरामध्ये होत असतात, कारण मैदानाचा अभाव आहे मुंबई शहरामध्ये. बॅक टू द बॉलर, स्वतःच्या पॉलथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग सुशांतची. तत्पूर्वी एक धाव इथे मिळते अक्षयला. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड आतापर्यंत 22 रन. षटक क्रमांक 3, शेवटचा एक बॉल शिल्लक. मुंबई नंतर मात्र आपल्या नवी मुंबई शहरामध्ये या क्रिकेटचं, या स्पर्धेचं, या अंडरआर्म क्रिकेट खेळाचं मात्र प्रस्थान झालं.
फुलर लाईनचा बॉल ऑन ड्राय केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळते मयूरला आणि या सिंगल नंतर ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या अखेर स्कोअर बोर्डती बॅटिंग करत असताना ज्युनियर सम्राट अंधेरी टीम 2 गडी बाद 23 धावा. दोन गडी बाद 23. अंडरआर्म क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूची स्टाईल वेगळी असते. मग बॅटिंग करत असताना, गोलंदाजी करत असताना. काल तर एका बॉलरनं चेंडू बॉल रिलीज करता पूर्वी 15 वेळा आपटला होता. त्यानंतर 16 वेळा त्यानं बॉल पिचिंग केला होता. एकाच ओव्हरमध्ये 5 वाईट. ते षटक जवळजवळ 11 मिनिटाचं राहिलं होतं. आता ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग साठी आलाय शुभम. ओहो, पुढे सरसाबाद अगदी टॅपिंग फटका आहे. मयूरचा सिंगल मात्र मिळेल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डते आतापर्यंत 24 धावा. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक, टार्गेट सेट करणारी ओव्हर. ओहो, स्विच इट. चांगला प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली. अगोदर बाजूला सरकला होता परंतु त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे. अक्षय म्हात्रेच्या बॅटमधून चौकार. बॅकफुटला जात असताना कट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक अखेर रनआउटची संधी परंतु कलेक्शन झालं नाही शुभम कडून. त्यामुळे सिंगल मात्र मिळते अक्षयला आणि या सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डते आतापर्यंत 29 धावा झाल्या. 29 ऑन बोर्ड. यावेळेस चांगला स्ट्रेट हिट मयूरच्या बॅटमधून डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन. आणखीन एक चांगला फटका, गॅप शॉट आहे. आणखीन एक मयूरच्या बॅटमधून लगातार दुसरा चौकार येतोय. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील युवा प्रतिष्ठान आणि कल्पेश स्मृती क्रिकेट संघ आयोजित नगरसेवक चषकाचे हे भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहताय.
आज बऱ्याच नगरसेवकांनी या स्पर्धेला खूप चांगले सहकार्य केलेलं आहे. भव्य अंडरामा सर्कल क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय आणि सामना सुरू आहे. अधिराज चेंबूर आणि त्यांच्या विरोधामध्ये ज्युनियर सम्राट अंधेरी. 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अधिराज चेंबूर या टीमची सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये शुभम आणि त्याच्या जोडीला डोरा आहे नॉन स्ट्रायकिंग इनला. समोर आहे शुभम स्ट्रायकिंग इनला आणि बॉलिंग साठी आलाय ओव्हर नंबर 1 मध्ये. 9.75च्या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे जवळजवळ 10 रन पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी. विकास आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये 1 मध्ये माफ करा. 9.75 म्हणजे जवळजवळ 9 ते 10 रन तुम्हाला प्रत्येक ओव्हर मध्ये बनवावेच लागतील. सामना होते सुरुवात. आजच्या रात्रीतला हा सेकंडला सामना तुम्ही पाहताय. यानंतर मात्र या मॅच मधून जो संघ जिंकेल तो मात्र सोरा 11 देवीदास चौगुले प्रतिष्ठान ऐरोली या टीमच्या विरोधामध्ये शेवटच्या मॅच मध्ये खेळेल. चला घाई करायचे. फिल्डिंग करणारी टीम 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये विकास. समोर आहे शुभम. रामुंद विकेटने गोलंदाजी करण्यासाठी तयार. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करायचा होता. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय मागे विकेट किपरच्या थर्ड मॅन रिजन मध्ये. सिंगलनं आपलं खातं उघडलंय शुभमनं आणि या सिंगलनं आता संघाचा श्री गणेश टीमची धावसंख्या स्कोर बुडती 39 धावांचं लक्ष आहे. 39 टू विन. लक्ष चांगलं सेट झालंय. सोपं नाही आहे या कंडिशनला करणं. 11 वाजून 25 मिनिटं झालेली आहेत आणि या मध्यरात्रीमध्ये धाबा चेस करणं सोपं नाहीये. मजा येईल या मॅच मध्ये. कट टू कट सामना होईल. अगदी बिग फाईट आपल्याला या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आता दोरा बॅटिंग साठी सज्ज आहे ज्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. ओहो इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे. सिंगलनं आपलं खातं उघडलंय दोरानं आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बुडती 2. तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेला अगदी प्रचंड प्रतिसाद आज प्रेक्षकांनी दिलाय. त्या सर्वच लाडक्या प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय. स्कोर बुडते 2 रन. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येते आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बुडते 3. 3 धावा झालेत. ओव्हर नंबर 1 मधला 3 बॉलचा सध्या खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 9-10 धावा बनवाव्याच लागतील कारण 9.75च्या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये विजयासाठी. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. खूप चांगली स्टंपिंग आहे परंतु पंचांचा इशारा वाईट बॉल नॉट आउटचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या एक्स्ट्रानं वाढली 4 या आकड्यावरती. लिएंडर अगदी यष्ट्यांना खेटून उभा आहे. चिकटून उभा आहे. ओहो चांगला फटका. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट इट. दोराच्या बॅट मधून येतो हा क्रॅकिंग चौकार. समोर मारलाय आणि या 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डती 8. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावा की स्कोर बोर्डती 8. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. कडक मारलाय. बेधडक मारलाय धोरानं. विकासच्या विरोधामध्ये चौकार.
आणखीन एक चांगला वा काय गॅप शोधली मिड ऑफ आगे एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या अगदी मधून बॉल जसा सुईमधून धागा घुसतो तसा दोरानं बॉल घुसवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे 4 रन येत आहे. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत 12. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. फुटवर्क लाजवाब आहे दोराचं. पद लालित चेंडूला येऊ देतो, प्रतीक्षा करतो आणि त्यानंतर मात्र गॅप शोधून त्या गॅप मध्ये बरोबर मारतो. शेवटचा एक बॉल शिल्लक. विकासच्या विरोधामध्ये आक्रमण. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पहा गॅप. या तर गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. तो थांबतो, प्रतीक्षा करतो, बॅकफुटवर जातो आणि त्यानंतर गॅप शोधून अगदी गॅप मध्ये घुसवतो. या ओव्हर मध्ये 3 चौकार मारले दोरानं. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्ड 16 विदाउट लॉस. अगदी झकास सुरुवात केलेली आहे. 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम आदिराज चिंबूर टीमनं आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि इथून धावा करायच्या 23 धावा. 18 बॉल 23 धावा. थोडासा टीम मीटिंग कमी घ्या. फिल्डिंग करणारी टीम थोडासा फास्ट क्रिकेट खेळा. पहिल्याच ओव्हर मध्ये 16 झकास सुरुवात. बिल बिगेन हिज हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटही चांगला असतो असं म्हणतात. जवळ अर्धयश आणि ते काम सध्या दोरानं केलाय. चांगला खेळ साकारलाय. चांगल्या फटक्यांची आतषबाजी केलेली आहे. चला बॉलर नेम सांगायचंय. हर्षद बॉलिंग साठी आला ओव्हर नंबर 2 मध्ये. 18 बॉल मध्ये अजूनही 23 करायचे आहेत. समोर आहे शुभम. 2 या धावसंख्येवर आतापर्यंत तो खेळतोय. पहिला बॉल डाऊन दी लेग. अंपायर आमच्याकडे बोलतायत यस इट इज कॉल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या पुढे जाते 17. म्हणजे आता 18 बॉल मध्ये करायच्यात 22 धावा. ऑन साइडला ट्राय केला, गॅप मध्ये आहे. आता शुभम सुद्धा कमी नाहीये. अगदी सॉफ्ट हँडेडने फक्त डेलिकेट टच केलाय. अगदी गॅप शोधली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धाडलाय. 4 रन चौकार येतोय शुभमच्या बॅट मधून. बॉल लेग स्टंपच्या बाहेर. पंच पुन्हा एकदा सांगतायत खरा बॉल आहे, व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. आता रन बॉल इक्वेशन आहे. 17 बॉल मध्ये 17 धावा. बघूया आता अंपायर काय सिग्नल देत आहेत. व्हाईट बॉल. व्हाईट +1 2 धावा. म्हणजे आता 17 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. सामना सोपा झालाय कारण अजूनही विकेट आली नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमची. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. इथेही रन आली. डायरेक्ट हिट. आता पंच नॉट आउटचा इशारा देत आहेत. पॉपिंग क्रीज मध्ये आपला शुभम सुरक्षित पोहोचलाय. 2 धाबा येत आहेत. व्हाईट +1 आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 26 धावा. म्हणजे आता 13 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 17 बॉल मध्ये. सामना खुला झालाय. इथून जर सामना जिंकायचा असेल तर मात्र विकेट फॅक्टर महत्वाचे आहेत. ज्युनियर सम्राट अंधेरी या टीमला मात्र विकेट्स घ्याव्या लागतील किंवा डॉट बॉल टाकावे लागतील. ओहो स्विचिटचा फटका. हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शुभमच्या बॅट मधून येतोय एक ब्रिलियंट फटका. क्लेवर बॅटिंग. बॉल सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 रन. माफ करा 9 धाबांची गरज आहे. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. फलंदाज बाद. खरं तर चेंडूला खाली ठेवायचं होतं शुभमला, परंतु ते जमलं नाहीये.
ओव्हर पिच बॉल होता, फलंदाज आउट होतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 9 धाबांची आवश्यकता, म्हणजे आता येणारे 9 बॉल, 9 बॉल मध्ये धाबा करायचे आहेत विजयासाठी. 9 माफ करा, 9 नाही आहे, 15 बॉल आणि 9 ना. चला इथे सुद्धा सिंगल आलेले आहे, म्हणजे अजूनही 8 धाबांची आवश्यकता आहे. 14 बॉल आणि 8 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. यावेळेस पहा गॅप शॉट आहे, दोराच्या बॅट मधून येतो हा क्रॅकिंग कबल ट्रायचा एक कलात्मक चौकार. ओहो, इथे वाईट +4 म्हणजे हा सामना जिंकलेला आहे. 2 षटकांमध्येच हा सामना कंप्लीट केलाय. 9 विकेटनं हा सामना जिंकलाय. अधिराज चेंबूर या टीमनं वेल प्लेड. अभिनंदन टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देतोय अधिराज चेंबूर. या टीमनं मात्र 4 चौकार मारलेत आणि धावा खर्च केलेले आहेत. लगातार 4 बॉलमध्ये 4 चौकार, 17 धावांची खेळी त्यानं साकारलेली आहे. दोरा हा खेळाडू ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला लगेचच आपण नेक्स्ट मॅच म्हणजे आजच्या रजनीतला, आतल्या रात्रीतला शेवटचा सामना आहे. सोरा 11 देविदास चौगुले प्रतिष्ठान ऐरोली टीमचा कॅप्टन आणि अधिराज चेंबूर टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. दोरा आपण यायचंय आणि आज आणि सन्माननीय श्री संदीप रणपिसे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दोरा या खेळाडूला दिला जातोय. चला तर सर्वच